तर बघते आपल्या पाण्याला चांगला मस्त कड आलेला आहे. आता तांदूळ पण इथे धुवून घेतलेले आहेत, ते आता घालून घेते. हे बघा कसली अप्रतिम झालेली आहे, मस्त एकदम ना, छान शिजला, एकदम सॉफ्ट आहे आतमधून, अप्रतिम टेस्ट आहे एकदम ना. गावची लहानपणी आम्ही जी टेस्ट होती ना खायची, एकदम तशाच प्रकारे झालेली आहे. मस्त एकदम गावची आठवण आली. छान झालंय ना. हो. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझ्या बालपणीची माझी सर्वात आवडती ती म्हणजे आजीच्या हातची तांदळाची खीरची रेसिपी शेअर करणार आहे. काही चव अशा असतात ना की ती बरीच वर्ष निघून गेली तरी आपल्या जिभेवर आणि मनावर नेहमीच कोरल्या जातात. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ना आपण हॉटेलमध्ये वेगवेगळे असे स्वीट पदार्थ खात असतो, पण आजीच्या हातच्या तांदळाच्या खीरच्या समोर ना कशालाच तोड नाही. तर त्याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे आणि ही जवळपास आजीची 50 वर्ष जुनी तांदळाच्या खीरची रेसिपी आहे. ती जशीच्या तशी आपण शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर नक्कीच तुम्हाला आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मंडळी इकडे ना आता आपण रेसिपीला सुरुवात करतो. इकडे ना आपल्याला ही सर्व सामग्री लागणार आहे आणि आज आई तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आई खास आजी लहानपणी बनवायची तशीच बनवणार आहेस ना? हो, तशीच बनवते. एकदम सेम पद्धतीमध्ये आम्ही जेव्हा छोटे छोटे होतो ना तेव्हा आजी सेम पद्धतीमध्ये बनवून दाखवायची. तर खास आज तांदळाची खीर बनवणार आहेस ना? हो, कसे आजी कसे काय सण असला की त्याला कधी मग भूक लागली पोरांना, आज आता काय नाही, मग चला नाश्ता बनवून देऊया. खास करून सणासुदीला ही खीर असायची ना. हो, गोड खीर. तर आता आपल्याला सामग्री काय काय लागणार आहे? आता बघता इथे ना मी तांदूळ घेतले 2 वाटी. अच्छा. तांदूळ तुम्ही कुठले पण घेऊ शकता, पण ना तुकडे असे वाले घ्यायचे. मी आता हे अख्खे घेतले, ते थोडे ना मी मिक्सरला लावणार आहे. अच्छा. हे इंद्रायणी आहे तांदूळ, पण जे आपल्याकडे असतील ना ते घ्यायचे, गावचे मुंबईचे कुठले पण असले तरी घ्यायचे, राशनचे वगैरे चालतील. आणि इंद्रायणी तांदूळ घेतले ना तर लय भारी होते खीर. आणि इकडे काय काय सामग्री? इथे 1 वाटी ना ओला खोबरा मी अर्धी वाटी घेतलेली आहे, तो किसून घेतलाय. 1 वाटी गूळ घेतलेला आहे. बरोबर. ही इथे 1 चमच ना वेलची पूड, वेलची पावडर आपण बारीक करून घेतलेली आहे, सर्व वेलची सोलून. आणि काजू कसे आपले चवीनुसार आपल्याला घ्यायचे आहेत. काजू बदाम काही तुम्ही टाकू शकता. आता गावाला पहिले कसे काजू बदाम नाही टाकायचे ना? नाही, अशीच म्हणजे गुळ टाकून, वेलची पण नसली तरी हळदीची पानं टाकून करायचे. पण कधी कधी वेलची असायची, वेलची मध्ये पण आजी हळदीची पानं, पावसाळ्यात हळदीची पानं गावाला असतातच ना, हळदीच्या पाण्यात 1 नंबर होते. तर तुमच्या चवीनुसार ना जर काजू बदाम घालायचे तर घालू शकता. आता आहे तर बोलला घालूया. बाकी सेम पद्धत आहे, सर्व सामग्री बेसिक सामग्री लागते. इकडे ना आता मिक्सर मध्ये ना आपण बारीक करून घेतोय, म्हणजे बारीक ना एकदम लगेच 1-2 सेकंदच फिरवायचं, नाही तर पावडर होते तांदळाची पूर्ण. जर तुमचे तुकडे तांदूळ असतील ना तर करायची गरज नाही. हे बघा असे छोटे छोटे तुकडे झालेत, जास्त पण बारीक नाही करायचे पावडर सारखा. 1-2 सेकंद फिरवायचा, लगेच बंद करायचा, म्हणजे प्रॉपर होतात तुकडे तांदूळ. हे काढून घेतोय. आता दुसरे पण टाकून बारीक करून थोडेसे घेतोय जाडसर. आपल्याला तांदूळ ना 2-3 वेळा साफ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. ह्याच्यावरती कशी पावडर वगैरे असते, तर 2दा-3दा क्लीन केला ना की पूर्ण पावडर निघून जाते. आता इथे ना आपण पाणी ना गरम करायला ठेवलाय, चांगला असा कळ उकळा आला पाहिजे पाण्याला. आणि आपण तांदूळ ना 2 वाटी घेतल्यावर ना, आणि पाणी आता 6 वाटी घ्यायचं आपल्याला, म्हणजे 3 पट घ्यायचं. आणि हे बघा इथे वेलची पूड पण घालून घेते. तर बघते आपल्या पाण्याला चांगला मस्त कळ आलेला आहे. आता तांदूळ पण इथे धुवून घेतलेले आहेत, ते आता घालून घेते. आता आपल्याला ना तांदूळ चांगले म्हणजे शिजून घ्यायचे आहेत, चांगले असे मऊ झाले पाहिजे, पातळ एकदम खीर. तर मंडळी आता ना सर्व आपण तांदूळ शिजत ठेवलेले आहेत. तांदूळ शिजतात ना तोपर्यंत आमची लहानपणीची तुम्हाला एक आठवण शेअर करतो. तर जेव्हा पण लहानपणी ना आजी ही तांदळाची खीर बनवायची ना, तेव्हा आमच्या पूर्ण घरवर ना असा इलायचीचा आणि हळदीच्या पानांचा असा सुगंध सुटायचा, आणि त्याच्यामुळे आम्हाला एवढी एक्साइटमेंट व्हायची ना की आम्ही 2-2 मिनिटांनी चुलीच्या इथे वाकून बघायला जायचो की खीर झालंय की नाही, म्हणजे कशी पटकन खायला मिळेल. तर प्रत्येकाच्या ना अशा वेगवेगळ्या आठवणी असतात लहानपणीच्या एखाद्या पदार्थाबरोबर, एखाद्या डिश बरोबर. तर तुम्ही लहानपणी सणासुदीला तुमच्या घरामध्ये कोणती अशी स्वीट डिश बनायची ती सुद्धा ना एकदा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर अशी कोणती पण आपण ना लहानपणीची डिश बनवली ना तर त्या सर्व आठवणी पुन्हा जाग्या होतात आणि ते लहानपणीच्या टायमामध्ये घेऊन जातात. तर ती खूप म्हणजे असं मनाला छान वाटतं त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्याच्या नंतर ना. आता बघताय आपले तांदूळ ना शिजलेत पूर्ण, पण जरा घट्ट झालेत. खीर कशी जरा पातळ पाहिजे, थोडं आपल्याला पाणी लागणार आहे त्याच्यात. पाणी शक्यतो जास्तच घालायचं, म्हणजे पातळ असली की म्हणजे बरी.
पाणी कमी पडेल ना तर नंतर मागून ऍड केला तरी चालेल. पण उकळून पाणी टाकायचं, नंतर टाकला तरी गरम करून. मस्त ना तांदूळ सर्व शिजून रेडी झाले ते बघा. छान एकदम सॉफ्ट झालेले आहेत. हळद घालून घेते 1 चमच. आणि कुकर मध्ये तुम्ही घातली ना तर 5 मिनिटात होऊन जाते. कुकर मधल्याला कसं जास्त पाणी पण नाही लागत, पटकन शिजून जाते. ना टोपात कसं पाणी आटत जातं तो, म्हणून पाणी जरा जास्त लागतं टोपामधल्या. गूळ घालून घेते. गुळ ना शक्यतो किसूनच घ्या, आपण पूर्ण ना किसून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ना सर्व लवकर व्यवस्थित मेल्ट होतो. असे तुकडे तुकडे घातले ना मोठे मोठे तर मेल्ट व्हायला खूप जास्त वेळ जातो. व्यवस्थित गुळ ना मिक्स करून मेल्ट करून घ्यायचं. आता बघा अधून मधून असं मिक्स करत राहायचंय. खोबरा पण घालून घेते. आधी ना तांदूळ चांगलं शिजवून घ्यायचं, नंतर गूळ, खोबरं, हळद घालायची. ह्याच्या जागी म्हणजे सुका खोबरं घेतलं तर चालेल का? सुका नाही, ओल्या खोबऱ्याला चांगला ज्यूस येतं ना. अच्छा, ओल्या खोबऱ्यात मस्त होते. सुका खोबरा शक्यतो टाळा. हे बघा, चिमूटभर म्हणजे पाव चमचापेक्षा कमी असा मीठ थोडासा घालायचा गोड मध्ये. व्यवस्थित ना आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहे. गुळ वगैरे छान असा मिक्स झालेला आहे. काजू घालून घेते. काजू बदाम ना तुम्ही ऍडिशनल ऍड करू शकता. आपण फक्त काजूच ऍड केलेत, बदाम मनुका वगैरे ऍड केला तरी चालेल. छान होतं त्याच्यामध्ये पण. खीरमध्ये टाकलं ना सर्व, सुकामेवा मस्त लागते. आणि तुम्ही कुकर मध्ये शिजून घेतली ना तर 5 मिनिटात होते. हा टोपामध्ये थोडा टाइम लागतोय. सर्व गोष्टी ना ऍड करून झालेल्या आहेत. तर आज आपण जी ही पदार्थ बनवतो ना, ही तांदळाची खीर, ही जवळपास 50 वर्ष जुनी रेसिपी आहे. म्हणजे 50 त्याच्याहून जास्तच झाले असतील. म्हणजे माझे पप्पा जेव्हा लहान होते ना तेव्हा त्यांना आजी बनवून द्यायची, म्हणजे बरेच वर्ष झालेली आहे. तर ती एक्झॅक्ट सेम पद्धतीमध्ये रेसिपी आजीने आईला शिकवली होती. तर ती तुम्हाला आज आपण शेअर करतोय. तर होप तुम्हाला ती आवडेल. आता जवळपास शिजत ठेवलेली आहे. आता थोड्याच मिनिटांनी शिजेल खीर. बघा पूर्ण ना आता आपली ही तांदळाची खीर रेडी झालेली आहे बघा. अप्रतिम दिसते. तर म्हणजे इकडे बघताय पूर्ण ना आता आपण अशी वाटीमध्ये सर्व खीर काढून घेतलेली आहे. वरती ना केसर वगैरे सर्व घातले आणि मस्त बघा अप्रतिम दिसते. 1 नंबर झालेली आहे बघा. सर्व तांदळाची खीर आज आपण बनवलेली आहे. वरतून ना थोडेसे काजू वगैरे घालून घेतलेत. हे बघा कसली अप्रतिम झालेली आहे. मस्त एकदम ना छान शिजलं, एकदम सॉफ्ट आहे आतमधून. तांदूळ मस्त शिजलेले आहेत. तर म्हणजे आता ना टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे आपली तांदळाची खीर झालेली आहे. सुगंध 1 नंबर येतोय. एक तर केसर वगैरे घातलंय, केसरचा पण सुगंध आहे आणि इलायचीचा पण भारी सुगंध येतोय. चला आता बघूया ह्याची टेस्ट कशी झालेली आहे ती. अप्रतिम टेस्ट आहे. मस्त एकदम. जास्त पण गोड नाही. गुळ ना एकदम परफेक्ट मेल्ट झालेला आहे आणि छान लागते एकदम. ना गावची लहानपणी आम्ही जी टेस्ट होती ना खायची, एकदम तशाच प्रकारे झालेली आहे. अप्रतिम झालंय. ती खास माझी म्हणजे लहानपणीची एक आठवण होती. माझी लहानपणीची आजी बनवून द्यायची, ती फेवरेट डिश होती. तर तुमच्या लहानपणी ना तुमची आजी किंवा तुमची आई कोणती तुम्हाला अशी फेवरेट तुमची डिश आहे ती खाऊ घालायची, ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता ही आपण ना मुंबईमध्ये बनवली, म्हणजे गॅसवरती बनवली, पण गावाला जेव्हा आम्ही चुलीवरती बनवतो ना त्याची टेस्ट तर अप्रतिमच असते. पण ही तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. एकदम कोकणी पारंपरिक पदार्थ आहे जो सणासुदीला बनवला जातो, ती म्हणजे तांदळाची खीर. कोकणामध्ये कसे तांदळाची शेती भरपूर असते, तर तांदळाचे भरपूर असे वेगवेगळे पदार्थ आहेत, ते नेहमी आपण गावाला गेलं की खात असतो आणि तुम्हाला पण वेगवेगळ्या रेसिपी आपण शेअर करत असतो. आईने पण टेस्ट केली आहे. कशी झाले? मस्त एकदम. गावची आठवण आली. छान झालंय ना? हो, आम्ही लय खायचे लहानपणी ना. लहानपणी काय आमचं लग्न झालं तरी पण आजीच आम्हाला बनवून द्यायची. कधी काय जेवण कमी असलं की संध्याकाळी भूक बीक लागली तरी खीर बनवायची. नाश्त्याला तर असायची, पण सणासुदीला जास्त खास करून नेहमी असायची. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या बालपणीची माझी सर्वात आवडती ती म्हणजे तांदळाची खीरची रेसिपी शेअर केली. नक्कीच तुम्हाला सुद्धा ना ही तुमच्या बालपणात घेऊन गेली असेल आणि तुम्ही कोणती बालपणात वेगवेगळे पदार्थ खात असाल ना त्याची नक्कीच तुम्हाला आठवण आली असेल. तर मंडळी आज पूर्ण तुम्हाला आजीची रेसिपी शेअर केली की कशी आजी आम्हाला ना लहानपणी ही तांदळाची खीर खाऊ घालायची.
बनवायची. त्या सर्व आठवणी होते ते पुन्हा जाग्या झाल्या. असे कोणते पदार्थ आपण बालपणीचा बनवतो ना, तर त्या सर्व आठवणी पुन्हा जाग्या होतात आणि मनाला खूप जास्त प्रसन्न वाटतो. तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.